नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे वल्लरी धुमाळला भेटायला बाहेर आलेली असते. ती धुमाळला म्हणते, हे बघा, तुम्हाला फार काही दिवस लपून बसायला लागणार नाहीये. ते रमाकांत राजे शिर्के प्रकरणात जे काही तुम्ही बातमी छापून आणली होती ना, ती बातमी आणि फोटोज, सगळे पुरावे मला देऊन टाका ना. ते ऐकून धुमाळचे डोळे रागाने लाल लाल होतात आणि तो चिडून म्हणतो, हे बघा बाई, ते सगळे फोटोज आणि ती बातमी माझी लाईफलाईन आहे. ते मी कधीच देणार नाहीये तुम्हाला. एवढं बोलून धुमाळ तिथून रागाने निघून जातो. दुसरीकडे राकेश अर्णवच्या रूममध्ये गेलेला असतो. पण तेवढ्यात अर्णवला शिर्केचा फोन येतो आणि तो बोलत बोलत रूमच्या बाहेर निघून जातो. आता राकेशची नजर पैसे ठेवलेल्या बॅगवर पडते आणि तो ती बॅग उचलून हातात घेतो आणि पैशांच्या नोटा हातात घेऊन बघत बसतो. बाहेर ईश्वरी आणि अर्णव उभे राहून एकमेकांना नजरेत इशारे करत असतात. तुमच्या मनात जे आहे ना ते खरे. हा ईश्वर आणि अर्णवच्या प्लॅनचाच एक भाग आहे. पण हा प्लॅन सक्सेसफुल होईलच असं मला वाटत तर नाहीये. कारण राकेश आता त्या बॅगची चेन लावून परत ती बॅग कपाटात ठेवून देईल असं मला तरी वाटतंय. पण तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.